Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. आपल्यासोबत आहेत अकोला लोकसभेचे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील सर. प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. नेमकं प्रतिसाद आणि कशा पद्धतीने प्रचार करतायत? तुम्ही स्वतः सगळी मंडळी आता इथं मीडियाची सभेला होती, तर निश्चित त्याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की प्रचारही चांगला आहे आणि प्रतिसादही जनतेचा चांगला आहे. चांगल्या सभा होत आहेत. आज इथं आम्ही स्वर्गीय अरुण भाऊ दिवेकर यांच्या वाचनालयामध्ये आज सभा घेतली आहे. चांगली सभा झालेली आहे. इथं चांगले लोक आलेले आहेत आणि या जठारपेठ एरियामध्ये अशी सभा घेणं म्हणजे कठीण असतं, पण आज सगळी पक्षाची विचाराची बंधनं झुगारून लोक आज इथं सभेला आलेत आणि त्यांनी शांतपणे इतक्या वेळ बोललं तरी ऐकलं आणि निश्चितच याच्यातनं एक परिवर्तनाची नांदी दिसते आहे. तुम्ही बोलला परिवर्तनाची नांदी. नेमकी लढाई कोणासोबत आहे? काय मुद्दे महत्त्वाचे आहेत? हे पहा, लढाई अनेक स्तरावर आहे. एक शहराच्या आहे, जिल्ह्याच्या लेवलला आणि एक देशाच्या लेवलला पण आहे. तुम्ही फक्त असं एकाच ठिकाणचा नाही, सर्वांगीण देशाचा हे करावं लागेल. आज शहरामध्ये विकास नाही आहे. आज इथं पाण्याची समस्या आहे. सिटी पाहिजे तेवढी डेव्हलप नाही झाली. शेतकऱ्यांचे हाल आहे. शेतकऱ्याला भाव नाही, MSP नाही आहे. मूलभूत आधार किमती त्या शेतकऱ्यांना जे म्हणतात ते भेटत नाही आहे. शेतीमध्ये डेव्हलपमेंट नाही. आज इंडस्ट्री इथं डबघाई झालेल्या आहेत. आज इथं ऑइल मिल आहे, तूर दाल आहे, यांना नाही आहे. बिझनेससाठी पाहिजे ते ॲटमॉस्फिअर नाही आहे. आज एवढा मोठा मेडिकल हब आहे, आज एवढा मोठा इथं एज्युकेशनल हब आहे, तो डेव्हलप करण्याचा कोणी विचार केला नाही. कोणते मल्टिपल मेडिकल हब, त्याचे शॉपिंग मॉल्स, ते सगळं काढण्याचा कोणी असा विचारच केलेला नाही. म्हणजे ते गव्हर्नमेंट स्तरावर म्हणतो आहे मी. तर निश्चित या सगळ्या गोष्टीचा विचार करेल. देश पातळीवर जर पाहिलं तर सध्या कायदे जे आहेत ते कायदे बनतच नाही, सरळ अध्यादेश निघत आहेत. तर ती लोकशाहीला मारक आहे. तर अशाच अनेक याच्यावर वैचारिक पण लढाई आहे, डेव्हलपमेंटची पण लढाई आहे, आर्थिक लढाई आहे, बेरोजगारीची लढाई आहे. सगळ्याच गोष्टीची लढाई इथं लढावी लागणार आहे. दादा, विदर्भात ऊन आहे, त्याच्यात अकोला तर सूर्यखाली 44 मध्ये सूर्य खाली येतो का अशा तर डॉक्टर म्हणून सल्ला तुम्ही सर्वसामान्यांना देता की उन्हापासून बचाव करा, पण स्वतः डॉक्टर प्रचार कशा पद्धतीने करतात? का अर्ली इन द मॉर्निंगच सर्व प्रचार होतो, दुपारच्यांना सभा होतात? नाही, माझा तर प्रचार दिवसभर राहतो. आता अकोल्याच्याच मातीत लहानाचा मोठा झालेलो आहे, त्याच्यामुळे ते ऊन अंगवळणी आहे. त्याचं काही इतकं वाटत नाही. निश्चित उन्हाचा त्रास होतो. लोकांना पण विनंती करेल की त्यांनी काळजी घ्यावी. शक्यतोवर पांढरे कपडे घालावे, डोकं झाकलेलं असावं आणि विशेष म्हणजे पाणी भरपूर. वॉटर इंटेक 6-1 लिटरचा तरी सध्या जर बाहेर फिरत असाल, घरात असाल तर 4.5-5 लिटरचा हे असेल. तशी सगळी काळजी घ्यायला पाहिजे लोकांनी. तर या ठिकाणी जे आहे उन्हाचा त्रास जो आहे तो होणार नसला तरी या ठिकाणी ऊन जे आहे अंगवडणी पडलेला आहे. प्रचार जो आहे जोमात सुरू आहे. धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला.